नमस्कार, आपण पाहतात ठाणे 24 तास. समाजसेवक संगम डोंगरे विविध मागण्यांसाठी तलावपाडी येथे बेमुदत संपावर बसले आहेत. विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. गेले 1.5 वर्षापासून आम्ही या ठिकाणी या तळापाळी हे ठाण्याचं पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी मी वारंवार मागणी करतो की या ठिकाणी मस्तालाची मागणी केलेली आहे, बाबासाहेबांचं संग्रहालय मागणी केले आहे, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची मागणी केलेली आहे. आणि या ठिकाणी मॅरेजचं ह्या रजिस्टर इथं लग्न होतं, इथं मुलं इथं लग्न करतात. तर अशा वेळी त्यांना हॉल छेदण्यासाठी आणि काही हॉलवाले वाजवी पैसे घेत आहेत या संदर्भात आमच्याकडं नागरिकांनी तक्रार दाखल केली होती. यासाठी आम्ही ते हॉल मागत आहे इथे. तर मला म्हणायचं आता इथे 6 माळ्याची जी पार्किंग होते इथं, तर आम्हाला पार्किंगला विरोध नाही आहे, पार्किंग त्यांनी करावी, पार्किंगचे अजून 2 मध्ये वाढवावे. आणि या ठिकाणी या ठाणेकरांना मस्तालय, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, तसे बाबासाहेबांचं संग्रहालय आणि हॉल अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि ही सर्व मागणी जी आहे या ठाणेकरांच्या हिताची आहे आणि ठाणेकरांच्या पर्यटक दृष्टिकोनातून तसेच व्यापारी वाढीसाठी हे होणं गरजेचं आहे. आणि बघा, आज आम्ही या ठाण्यामध्ये गेले कित्येक वर्ष राहतो आहे आणि एक आमचं ठिकाण म्हणजे पर्यटन ठिकाण म्हणजे हे तळापाळीचं आहे. तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि ह्या पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटन वाढीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे की नाही. फक्त ह्या माननीय आयुक्त साहेब जे आहेत ते फक्त काही गोष्टी लक्ष देत आहेत, रस्ते वाढवायला पाहिजे, रस्त्यावर लक्ष देत नाही. पार्किंग आवश्यक आहेच, पण त्या पार्किंग बरोबर इतर पण काही गोष्टी ज्या आहेत या ठाणेकरांच्या हिताच्या आहेत, करमणुकी ज्या आहेत त्या गोष्टी झाल्याच पाहिजे की नाही. तुम्ही वाटलं ह्या मस्ताला खोल्यानं तुम्ही वाटलं तुम्ही काही चार्जेस लावा ना, आम्ही चार्जेस सर्व घेतात ऑलरेडी ना, तुम्ही चार्जेस तसे लावा ना. ते लावल्यानंतरच महापालिकेचं उत्पन्न होईल ना. पण तुम्ही हे करणार नाही आणि तुमच्या करायची मानसिकता नाही आहे. आज गेल्या 1.5 वर्ष आम्ही म्हणजे पत्रव्यवहार करतो आहे, पण त्याने आमचं उत्तर नकारत आहे की ते शक्य नाही. काय शक्य नाही आहे? आमच्या कररूपामध्ये पैसे घेणार आणि हे जे करू पैसे घेऊन हे पार्किंग बांधणार आणि त्या पार्किंग बांधलेला त्यांना त्यांना पैसे कोणाचा अधिकार देणार. मग ह्या ठाणेकरांच्या करू पैशाचे आहेत, या ठाणेकरांना फायदा नको का? या ठाणेकरांच्या दृष्टिकोनाने पर्यटक दृष्टिकोनाने आम्हाला लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. कर्मसाधन पाहिजे ना. बाबासाहेबांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना कळायला पाहिजे. मग आमचे पूर्वज जे आहेत, हे जे आमचे विचार आहेत, बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे विचार आहेत ना. हे विचार मुलांमध्ये रुजले पाहिजे ना आणि लोकांमध्ये कळायला पाहिजे जनजागृतीसाठी. आणि हे आमचे विचार रुजत नसेल तर हे चुकीचं आहे. आणि ह्या चुकीच्या गोष्टीला आमचा संगम डोंगर विरोध असणारच ना. बघा, आता पुढचं पाऊल असं असणार आहे. मी एक स्वामी भक्त आहे. स्वामींचं वाक्य असं आहे की तुम्ही एखादी प्रामाणिक काम करा, मग तुम्हाला फळ देईल. आणि आम्ही स्वामींच्यासाठी प्रार्थना हीच करणार आहे की स्वामी, ह्या जे अधिकारी आहेत यांना सद्बुद्धी द्यावी आणि हे जे आमचं उपोषणचं जे आम्ही हातात घेतलं आहे त्याला तुम्ही अधिकाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी. अशक्य शक्य करतील स्वामी.